लठ्ठपणाच्या समस्येतून सुटका करण्यासाठी बेरियाटिक लॅप्रोस्कोपी या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णांवरती मोफत उपचार केले जातात. या सोयीसुविधांचा रुग्णांनी लाभ घ्यावा आणि स्वतःची लठ्ठपणाच्या समस्येमधून सुटका करून घ्यावी असे मत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉक्टर वैश्यपायन स्मृती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी व्यक्त केले. जुलै 23 मध्ये 31,000 होती, 31,693. आज ती 44,991 इतका फरक पडलेला. हे पॉझिटिव्ह अप्रोच एकट्याचा नाहीये, हे सगळी टीमचा आहे. हे मी कधीच सांगायचं तुम्ही पेशंट बघा काय, मी स्वतःहून पेशंट तो आपोआप सगळं अनुकरण करतात. त्यामुळे शेवटी ही टीम वर्क आहे. आयपीडी 5,600 होती, ती 6,500 झालेली. मेजर होती 874 आहे, ही 1,049. हे एकमेव हॉस्पिटल आहे भारतामध्ये हे कुठलं ऑपरेशन दुर्मिळ नव्हतं आणि पेशंटला रुग्णसेवा देतो आम्ही. लेझर सुद्धा इथे मोफत होतं. आता आमची जे टीम वर्क, आम्ही नवीन उपक्रम चालू करायचा प्रयत्न आहे. बेरेटरी ओपीडी चालू करतो, नंतर लेझरची ओपीडी आम्ही वेगळी चालू करणार आहोत. आज कसं झालेलं आहे की बेरेटरी सर्जरी नंतर किंवा वजन कमी सर्जरी नंतर चेहरा बेरा सुरकुततो, ते आम्ही स्किन क्लिनिक कार्य चाललेलं आहे. ते बहुतेक ह्या किंवा पुढच्या आठवड्यात सुरू होईल. म्हणजे बाहेर प्रायव्हेटला लोकांना कॉस्मेटिक सर्जरी झाली ते आमच्याकडे मोफत होईल. तेव्हा आम्ही स्किन काय क्लिनिक करायला चाललेलं आहे. नंतर कॉन्स्टिपेशन, ज्याला आपण बद्धकोष्ठता म्हणतो, हे खूप प्रॉब्लेम्स आहेत. एक तर कोणाला जुलाब तरी होतात किंवा बद्धकोष्ठता तरी होते, त्याची सुद्धा ओपीडी चालू करायला चाललेली आहे. म्हणजे वारंवार सगळ्या गोष्टी या मोटिवेट करून होतात. एक लक्षात ठेवा पत्रकार बंधूंनो, हे मेडिकल कॉलेज आहे, हे पब्लिक हॉस्पिटल नाही. इथे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर मेडिकल कॉलेजचे एज्युकेशनच्या आधी त्यांचं शिक्षण नर्सेसचं असतं, नंतर अंडरग्रेड मुलांचं असतं, ते चांगल्या दर्जा देण्यात यावं. दुसरं, रुग्णसेवा ही अत्युच्चम दर्जा देण्यात यावी. म्हणजे आपण बघितलं असेल की 3 टायर्स जे कॉम्प्लिकेटेड आजार आहेत या जिल्ह्यामध्ये किंवा ते आमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घेतात. आणि तिसरं रिसर्च. आता मी सगळ्यांच्या मागे मोटिवेट, एव्हरीबडी रिसर्च केला गेला पाहिजे ज्याचा उपयोग हा रुग्णसेवा लागेल. हे जे करतो आम्ही, ही रुग्णसेवा चांगल्या दर्जे कशी होईल. आज बघा, आपण पूर्वी लोक पायी फिरायचे, घोड्यावर बसले, बैलगाडी, आज विमानाने जायला लागला, तर विमानतळ आपल्याकडे चालू होईल. म्हणजे चांगल्या दर्जाच्या गोष्टी कशा देता येतील या गोष्टी आम्ही बघतो. नंतर एक संकल्पना आम्ही चालू केली, आपल्या माध्यमातून सांगावी. स्क्रीनिंग ओपीडी आम्ही चालू, जी मी ऑलरेडी पुण्याला केली होती, पण त्याचं याच्या जी माझी गती आली. स्क्रीनिंग ओपीडीचा अर्थ असा आहे की जे काही रुग्ण येतात आपल्या हॉस्पिटलला, कुठल्याही आजार आहे, त्याचं पल्स रेट, ब्लड प्रेशर, हाईट, वेट, नंतर त्याचं ऑक्सिजन हे बघतो, शुगर बघतो. आणि आता डिक्लेअर करत नाही, पण साधारणतः 32% लोकांना ब्लड प्रेशर सापडत आहे, 28% लोकांना डायबिटीस, हे त्यांना कळलंही नसतं. म्हणजे ही स्क्रीनिंग ओपीडीच्या माध्यमातून सायलेंट किलर आपण म्हणतो त्यांना पकडायचा प्रयत्न करतो. आपण साधारण 3 आठवड्यातून 1 महिन्यातून भेटत जाऊ आणि आपल्या ज्या सूचना असतील त्या जशा दिल्या त्या चव्हाण साहेबांनी, त्या आम्ही आपल्या अंमलात आणू, जेणेकरून आपण सगळे मिळून आपली जी रुग्णसेवा आहे ही चांगल्या दर्जाची नेण्याचे प्रयत्न करू. नंतर जे शैक्षणिक दर्जा आहे आमच्या संस्थेचा तोही वरती उंचावू आणि जे रिसर्च आहे तो सुद्धा आम्ही एक चांगला घेऊ. धन्यवाद. डॉक्टर वैश्यपायन स्मृती महाविद्यालयाच्या APJ अब्दुल कलाम सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अधिष्ठाता ठाकूर हे बोलत होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सोलापूरचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्बिणाच्या माध्यमातून बॅरिएट्रिक ही शस्त्रक्रिया केली जाते. या पत्रकार परिषदेला उपाधिष्ठाता डॉक्टर मंगेश शेलुकर, डॉक्टर नरेश झंझोड, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर विद्या तिरानकर, सर्जरी विभाग प्रमुख डॉक्टर औदुंबर मस्के, बेरियाट्रिक सर्जरी प्रमुख डॉक्टर आमेय ठाकूर, डॉक्टर आडकी, डॉक्टर धडके, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संपत्ती तोडकर यासह विविध विभागाचे प्रमुख खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.